राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी। राज्य सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। दिवाळीआधी ही मदत देण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। सप्टेंबरच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। कुणाची पिकं वाहून गेली, कुणाची जमीन खरडली गेली, कुणाची जनावरं वाहून गेली, तर कुणाच्या घरांचं नुकसान झालं। ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000ची मदत करण्याची मागणी विरोधकांनी केली होती। त्यावर सरकारनं एनडीआरएफच्या निकषांपेक्षा अतिरिक्त 10,000ची मदत जाहीर केली। शेतकऱ्यांना कोणत्या नुकसानासाठी किती मदत मिळणार आहे आपण पाहूया। एनडीआरएफच्या निकषांपेक्षा 10,000 अतिरिक्त मदत ही सरकारनं घोषित केलेली आहे। खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 3,47,000 दिले जाणार आहे, ज्यामध्ये 47,000 रोख आणि मनरेगाच्या कामातून 3 लाख रुपये हे दिले जाणार आहेत। गाळ भरलेल्या विहिरींसाठी 30,000 इतकी सरकारकडून मदत घोषित करण्यात आली आहे। रब्बीसाठी 10,000ची मदत घोषित करण्यात आली आहे। 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टरवर करण्यात आलेली आहे। तेव्हा हे काही मदतीमध्ये जे बदल आहेत त्याच्या निकषात बदल करण्यात आलेत। तर जनावरांसाठी किती मदत देऊ करण्यात आली तर दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये। याशिवाय खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी 3,47,000 रुपये। तर ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000ची मदत ही सरकारनं घोषित केली आहे। तर कुक्कुटपालनासाठी 100 रुपये प्रति कोंबडी इतकी मदत सरकारकडून दिली जाणार आहे। तर एनडीआरएफ मधील 3 जनावरांची मर्यादा देखील आता रद्द करण्यात आलेली आहे। याशिवाय मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीची घोषणा ही सरकारकडून करण्यात आली आहे। तर इकडे जखमी व्यक्तींना 74,000 ते 2.5 लाखांपर्यंतचा खर्च हा सरकारकडून दिला जाणार आहे। याशिवाय घरगुती भांडी आणि वस्तूंचं नुकसान झालं असेल तर 5,000 रुपये प्रति कुटुंब इतकी मदत सरकारनं घोषित केली आहे। तर कपडे आणि वस्तूंचं नुकसान झालं असेल तर 5,000 रुपये इतके प्रति कुटुंब सरकारकडून दिले जाणार आहेत। शेतकऱ्यांना मदत जाहीर करताना फडणवीस, शिंदे आणि अजित पवार काय म्हणाले आपण पाहूया। आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल। किमान क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील। बाकी तर जे मृत व्यक्तींचं सहाय्य आहे, जखमींचं सहाय्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत। 10,000 रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत। दिवाळी काळी होणार नाही, सरकार काळी होऊ देणार नाही, अशा प्रकारचं भाष्य देखील आम्ही केलं होतं। आणि त्यामुळे दिवाळीपूर्वी ही मदत जी आहे शेतकऱ्यांच्या हातात गेली पाहिजे ही भूमिका सरकारने घेतली। शेतकऱ्यांनी कुठेही खचून जाऊ नये, टोकाचं कुठलंही पाऊल शेतकऱ्यांनी उचलू नये, कारण शेवटी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। आणि अजूनही पॅकेज जाहीर केल्यानंतर जर यदा कदाचित चुकून कुठली गोष्ट राहिली असेल, कारण तिथली भौगोलिक परिस्थिती प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते, त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आपण परत काही जर असं वाटलं तर त्याबद्दलचं म्हणजे एखादं राहून गेलं तर ते पण आम्ही इन्क्लूड करायची आमची तयारी आम्ही ठेवलेली आहे।